आज सकाळी मनाला शांतता हवी होती म्हणून पावलं आपोआप संकटमोचन हनुमान मंदिराकडे वळली. या पायऱ्या चढताना जणू सगळा ताण मागे राहिला. समोर दिसणारा सभा मंडप, शांत बसण्यासाठी सुंदर व्यवस्था, औदुंबराच्या झाडाखाली हे गेट आहे. औदुंबराच्या झाडाखाली मिळणारी वेगळीच प्रसन्नता, या पवित्र वातावरणात मनाला मिळाली खरी शांती. किती सुंदर दृश्य आहे बघा. मंदिराच्या या शांत परिसरात उभा असलेलं औदुंबराचं पवित्र वृक्ष, त्याखाली पडलेली ही सुंदर फुलं जणू भक्तीचीच उधळण करत होती. सभा मंडपातील शांतता मनाला वेगळंच समाधान देतं. भक्तांसाठी केलेली ही सुंदर बसण्याची व्यवस्था, इथे काही क्षण बसलं तरी मन पूर्ण शांत होतं. दर्शनाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल मनाला भक्तीत रंगवत होतं. समोर दिसणारं पवित्र कासव दर्शन श्रद्धेचं प्रतीक आहे. आणि हा मुख्य दरवाजा, ज्यावर अभिमानाने लिहिलेलं होतं श्री संकटमोचन हनुमान, वरती असलेलं मोठं घड्याळ जणू सांगत होतं देवाच्या दरबारात आल्यावर वेळही शांत होते. दर्शनाची सुरुवात झाली विघ्नहर्ता गणरायाच्या चरणांपासून. शेंद्री रंगातील ही सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आणि गणरायाच्या चेहऱ्यावरचे तेज मनाला वेगळाच आनंद देत होतं. गळ्यातील वस्त्रमाळ आणि फुलांचा हार, भक्ताच्या मनातील इच्छा ऐकणारा माझा बाप्पा. शांत क्षणी एकच भावना होती, गणपती बाप्पा मोरया. पंढरीच्या विठुरायाचं आणि रखुमाईचं हे सुंदर दर्शन, दोघेही किती सुंदर आणि प्रसन्न रूपात उभे आहेत. अंगावरची आकर्षक वस्त्र आणि भक्तीने भरलेले तेजस्वी रूप, विठ्ठलाच्या चरणांकडे पाहताच मन आपोआप शांत होतं. या दिव्य जोडीकडे पाहताना वेळ कधी थांबला कळलंच नाही. जय हरी विठ्ठल. मंदिराबाहेरचा हा छोटासा दिवा मनात श्रद्धेचा मोठा प्रकाश निर्माण करून गेला. गाभाऱ्यातील संकटमोचन हनुमंताचं हे दिव्य दर्शन, शेंद्री रंगातील सुबक आणि तेजस्वी मूर्ती, गळ्यातील सुंदर फुलांचा हार आणि पवित्र वस्त्रमाळ, बाजूला प्रज्वलित समयीचा शांत प्रकाश, हे दर्शन घेताच मन पूर्ण भक्तीने भरून गेलं. जय बजरंग बली.